चला कार्यकर्त्यांनो काय दिलंय बघा बरं इथं. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू. म्हणजे इकडे बघा असा एखादा काटकोन त्रिकोण आहे आणि याच्या काटकोन करणाऱ्या बाजू म्हणजे बघा इकडे बघा हा 90 आणि हा 120 अशा दोन बाजू दिले ते आणि प्रश्न विचारलाय त्याच्या कर्णाची किंमत काढा. माहिती आहे तुम्हाला. मग कर्णाची किंमत काढताना यांच्या वर्गांची बेरीज करतात. जरा सोपं सांगतो. जर उदाहरणामध्ये 0 आलं तर लय उदाहरण जरा मोठं वाटतं. मग आपण एक काम करायचं दोघांचं समान 0 कमी करायचं. आता दोन्हीकडे 1 1 0 आलाय ना 1 0 बाजूला ठेवा. समजा 2 0 आलं तर 2 0 बाजूला ठेवा. आता मी एक काम करतो मी एका बाजूला 1 0 काढून ठेवतो. मग मला इथं कोण दिसतंय 12 आणि 9 आणि मग आपल्या नियम वापरूया. कर्ण काढताना वर्गांची बेरीज. मग सांगा मला 12चा वर्ग 144 9चा वर्ग 81 यांची बेरीज 225 आणि त्याचं वर्गमूळ आलं 15. पण आपल्या सोयीसाठी आपण 0 बाजूला काढला होता तो मांडा याच्या संपलं. कर्णाची किंमत किती आली 150. कुठे सांगा बरं. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. कधी कधी 2 2 0 येणार ते 2 0 बाजूला काढायचे आणि सोपं. ठीक आहे. तर अशाच प्रकारचं दुसरं उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि बाळांनो कमेंटमध्ये मला याचं उत्तर पाठवायचं. ठीक आहे. ओके.